तर सरत्या वर्षाला निरोप देत नवीन उत्साहामध्ये नव्या वर्षाचं स्वागत केलं गेलं। पुणेकरांनी नव्या वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनानं केली आहे। यावेळी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। आज गणपतीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली जाईल आहे। मंदिर परिसरातनं आढावा घेतले आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुण्यात अनेकांनी आज नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनाने केलेली आहे। पहाटेपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। आता आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आहोत आणि हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी पहाटेपासून बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी करतायत। कुटुंबासह या ठिकाणी आलेले आहेत। अनेक जण अभिषेक करतायत। महाआरती देखील आत्ताच या ठिकाणी पार पडलेली आहेत। जर आपण समोर बघितली तर सुंदर अशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची ही मूर्ती, बाप्पांच्या समोर फळांची आरास देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। नवीन वर्षाची सुरुवात बाप्पांच्या आशीर्वादाने करावी, बाप्पांच्या दर्शनाने करावी अशी अनेकांची इच्छा असते आणि त्यानिमित्तानेच ही भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। फक्त पुण्यातूनच नाही तर आजूबाजूच्या गावातून, आजूबाजूच्या इतर शहरातून देखील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने आज दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि आज पहाटेपासून मंदिराच्या बाहेर मोठी रांग भाविकांची आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने बाप्पांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अनेक जण नवीन वर्षाला सुरुवात करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।